पनीर चिली बनवण्यासाठी ढोबळी मिरची, कांदा, पनीरचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कांद्याचे पात आणि टोमॅटो. फिश फ्राय करण्यासाठी जे पीठ दिलेलं असतं मार्केटमध्ये ते मी यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि लागेल तसं पाणी मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. मिक्स करून झाल्यावरती चांगलं ते फेटून घ्यायचं आहे पीठ आणि त्याच्यानंतरनं एक पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. तेल चांगलं तापून झाल्यावरती त्याच्यामध्ये एक पनीरचे तुकडे टाकायचे आहेत. एकदम पनीरचे तुकडे टाकले तर ते सगळे चिकटून बसतात, त्यामुळं एक करून ते पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. पनीरचे तुकडे टाकून झाल्यावर ते लगेच हलवायचे नाहीत, ते एकदा सेट होऊन द्यायचे आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू करून पलटी करायचे. पनीरचे तुकडे थोडेच टाकायचे, एकदम टाकले तर ते. अशा पद्धतीने सगळे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. अशाच नवीन रेसिपी मी तुम्हाला सांगत जाईल, ते पण सोप्या पद्धतीने. आपल्याला बनवायच्या म्हणल्यावरती त्या आपल्याला पटकन कळत नाहीत. यूट्यूबला बघितलं तरीसुद्धा त्या समजत नाहीत. हा फिश फ्रायचा मसाला आहे जो मी ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. तुमच्या काही कमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. फर्स्ट टाईमच मी पनीर चिल्ली बनवलेली आहे. पनीरचे तुकडे तळून झाल्यावर मी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कांद्याची पात टाकून त्याच्यात रेड चिली सॉस, सोया सॉस वगैरे टाकून आणि पनीर चिल्लीचा मसाला जो बाहेर विकत भेटू शकतो आपल्याला, तो मी ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे आणि थोडंसं मैदा त्याच्यामध्ये टाकून ते मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने झालेलं आहे. त्याच्यामध्ये पनीर टाकून हे असं सर्व करायचं आहे. किती छान दिसतंय, बघितलंत ना? तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे. अजून नवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.